हे असं रात्रीचं बेड वगैरे टाकून रात्री सगळं नियोजन. हे बघा, हे असलं, हे आमचं पिलांचं संरक्षण रात्रभर असं बघावं लागतं. का रे, काय केलं तुम्ही? चला सारखा. हे बघा, असं त्यांना हुसकावं लागत. म्हणून नुसतं पोल्ट्रीचा व्यवसाय करून चालत नाही. हे असल्या प्रकारे रात्र रात्र जागून नियोजन करावं लागतं. मित्रांनो, शिकून घ्या, सोपं नाही पोल्ट्री व्यवसाय. हे बघा, गिनी फॉल आपले गावराली शेजारी हे असे जमा झाले एक खट्टी. हे बघा, हे कोपऱ्यात, तर पिल्लांची मरतूक 100% होणार, 100% होणार तुमची. त्यामुळे त्यांना दर 2 तासांनी उतकणं, नियोजन व्यवस्थित करणं. हे बघा, हे जमा झाले बघा. त्यांना असंच केलं ना, हे बघा, असलं नियोजन करावं लागतं. त्यामुळं नवीन पोल्ट्री व्यायचं जेवढे असेल त्यांनी लक्षात घ्यायचं, कधी पण असं रात्र थोडं नवीन नवीन करावं लागतं. नवीन म्हणजे काय, जुने आलं तरी करावं लागतं. त्यांना एकटे जमा नाही होऊन द्यायचं. आता माझी पिल्लांची मरतूक आजच्या डेली 3ऱ्या दिवशी फक्त 7 पिल्लं, ते पण एक्स्ट्रावाले माझे आलेले. 1 पिल्लू माझं गेलेलं, 6 त्यांनी दिले होते. ती पण चुकीची गोष्ट आहे, माझ्या चुकीमुळे झालेली. ती स्वतःहून वैयक्तिक कोणी करू नये, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आजच्या दिवशी फक्त नवीन हिशोबाने 2ऱ्या दिवशी बघू आपण. बरं, मेडिसिनचं 8व्या दिवशी लासोटा झालाच पाहिजे वॅक्सिनेशन. ठीक आहे, प्रॉपर, ते पण डोळ्यामधनं. पुढते काय माहिती असेल तर नक्की तुम्हाला देतो. धन्यवाद.